लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत जीवा नंदिनी हे दोघेही जण त्यांच्या बाळाबद्दल आणि आता पुढे प्रेग्नेन्सीचं खोटं प्लॅनिंग पोट ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतात. जीवा म्हणत असतो, खरं तर तुला 2 महिन्याची तू प्रेग्नेंट होतीस तेव्हा तुझं पोट दिसत नव्हतं, तेव्हा नंदिनीला भरून आलेलं असतं. ती म्हणत असते, जीवा तुमच्या तोंडून मी 2 महिन्याची प्रेग्नेंट होती ही गोष्ट ऐकताना किती आनंद होतोय, किती छान वाटतंय ना हे सगळं. तेव्हा जीवा तिला शांत करतो आणि समजवत असतो आणि म्हणत असतो, नंदिनी हे बघ सगळ्या गोष्टी आपल्याला कळत आहेत, पण आपण हे सर्व कोणासाठी करतोय ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे ना. मग आता काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला त्याच दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. हे बघ नंदिनी, आता 2 महिने आहेत, मग ठीक आहे, उद्या 3 महिने 4 महिने 5 महिने आणि बघता बघता 7-8 महिनेसुद्धा होतील आणि मग त्यानंतर खोटं पोट तुला लावावंच लागेल. नंदिनी म्हणत असते, पण खोटं पोट कसं लावायचं ते मला नाही समजत आहे आणि हे सगळं खूप खोटं आहे. आपण एक खोटं लपवण्यासाठी पुन्हा दुसरं खोटं बोलतोय जीवा. जीवा म्हणत असतो, नंदिनी असं काय करतेस? आपण हे सगळं कशासाठी करतोय? अगं हल्ली मार्केटमध्ये ना, फिल्ममध्ये, सिरियलमध्ये बायकांना खोटं पोट दाखवलं जातं. मग त्यासाठी मार्केटमध्ये खोटे पोट्स अवेलेबल असतात. आपण एक काम करूया, तसंच मार्केटमधून खोटं पोट घेऊया आणि ते पोट तुला लावूयात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही, मी असलं खोटं पोट वगैरे अजिबातच लावणार नाही आहे. मला ते सगळं जमणारच नाही आहे. मी ते सगळं का आणि कशामुळे करू? ते शक्यच नाही आहे, असं नंदिनी म्हणत असते. त्यावेळेला जीवा म्हणत असतो, अगं वेडी का नंदिनी? हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार आहेत. मग नंदिनी म्हणत असते, नाही, मी कोण आहे? मी नंदिनी आहे आणि नंदिनी जर अशा गोष्टी करणार असेल तर माझा कोणावर विश्वास राहणार आहे जीवा? आणि प्रत्येक वेळी नंदिनीनेच का परीक्षा द्यायची आणि का हे सगळं कशासाठी करायचं? मी आता थकली जीवा, मला आता ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय जीवा. मी हे सगळं नाही करू शकत आहे, असं नंदिनी म्हणत असते. आणि एक सून म्हणून माझ्यावरचा सगळ्यांचा माझ्यावर असलेला विश्वास आणि ते सगळं काही निघून जाईल जीवा. मला हे सगळं नाही करायचं आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस? हे बघ, असं करू नकोस ना. आणि तू सून म्हणून इथे खोटी ठरलीस तरी एक बहीण म्हणून तू श्रेष्ठ ठरशील. तुझं कर्तव्य तू पार पाडशील, हे तुला कळत नाही का? त्यावेळेला मात्र जीवा आणि नंदिनी ह्या दोघांना सुद्धा गुरुजींचे शब्द आठवलेले असतात. नंदिनी, तुला तुझं कर्तव्य पार पाडावं लागणार आहे आणि मोठ्या बहिणीचं सुद्धा कर्तव्य तुला त्याच पद्धतीने पार पाडावं लागणार आहे. तेव्हा गुरुजींनी तिला युधिष्ठिराचं वचन दिलं होतं आणि तेच आज इथे नंदिनीला आठवू लागलेलं असतं. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, पण गुरुजी म्हटले होते ते बरोबर आहे, गुरुजींनी सांगितलं होतं. तेव्हा जीवाला सुद्धा गुरुजींचं बोलणं आठवतं आणि गुरुजी म्हटलेले होते की तुमच्या नात्यापुढे कर्तव्य हे श्रेष्ठ मानले जाईल आणि तुम्हाला तुमचं कर्तव्य पारच पाडावं लागेल. मग आता जीवासुद्धा म्हणत असतो, बरोबर आहे, गुरुजी अगदी बरोबर म्हटले होते. मग लगेचच नंदिनी तिचा विचार बदलते आणि म्हणत असते, हो, मी खोटं पोट लावायला तयार आहे. तेव्हा नंदिनीला जीवा म्हणत असतो, काय, तू खरंच खोटं पोट लावायला तयार आहेस? त्यावर नंदिनी म्हणत असते, हो, कारण जीवा मला एक गोष्ट सांगा, गुरुजींनी बरोबर सांगितलं होतं. गुरुजी उगाचच ह्या सगळ्या गोष्टी नाही बोलणार आहे, मला माहिती आहे. आणि तेव्हा गुरुजींनी ते सगळं काही सांगितलं होतं म्हटल्यावर खोटं पोट लावणं हे तेवढंच पुढे लिहून ठेवलं होतं नशिबामध्ये आणि त्यामुळेच गुरुजी तसं बोललेले असतील, असं नंदिनी म्हणत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, ठीक आहे, मग आता तू खोटं पोट लावायला तयार आहेस. तू अजिबात काळजी करू नकोस नंदिनी. हे बघ, एक सून म्हणून जरी तुझ्यावर कोणी बोट उचललं ना तरी हा जीवा कायम तुझ्याबरोबर असणार आहे. तुला त्या सगळ्या गोष्टींची काळजी वगैरे करण्याची काहीही गरज नाही, असं सुद्धा जीवा म्हणत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो, कारण मला हे सगळं काव्यासाठी करावं लागणार आहे. काव्याचं मी फार मोठं देणं लागते जीवा. म्हणजे मला नाही समजलं, तू काव्याचं कसलं मोठं देणं लागतेस? त्यावर नंदिनी म्हणत असते, तुम्हाला माहिती ना जीवा, लग्न कशा पद्धतीने झालेत आणि काय काय झाले. गावकऱ्यांनी माझ्यावर खूप काही आरोप केले होते, माझ्यावर बोटं उचलली होती आणि माझ्या चारित्र्यावर संशय घेतला होता. जीवा, नंदिनी आणि काव्यार्थ हे एवढं सगळं एवढ्या सहजासहजी झाले असं तुम्हाला वाटतंय का? नाही. त्यासाठी आपण एकमेकांच्या सोबत उभे नाही राहिलो ना तर प्रत्येक नातं हे अपूर्ण आहे जीवा.
आणि त्यामुळे आज मात्र मला काव्याच्या बरोबर सोबत तिच्या उभं राहावंच लागणार आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो नंदिनी, तू आत्ता हे बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी ऐकून ना मला तर फारच जास्त तुझा अभिमान वाटायला लागलेला आहे. आणि तू कायम काळजी करू नकोस. हा जीवा कायम तुझ्याबरोबर असणार आहे. तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्यासोबत असणार आहे, तुला साथ देत असणार आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो जीवा, तुम्ही हे जे बोलताय ना ते अगदी बरोबर आहे. जोपर्यंत काव्याची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच पद्धतीने कराव्या लागणार आहेत, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा दोघांचं सुद्धा फायनल झालेलं असतं की आता खोटं पोट लावायचं म्हणून. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, पार्थला खरं तर लवकरच ऑफिसला जायचं असतं, म्हणून त्याची ती सगळी लगबग सुरू असते. मस्त अशी इडली आणि त्याचबरोबर चटणी बनवलेली असते आणि पार्थ मात्र म्हणत असतो, वा वा काव्या, खरंच मला ह्या सगळ्या गोष्टी पाहून ना फारच जास्त आनंद झाला आहे. खरं तर मला इडली फार आवडते, असं तो इथे बोलत असतो. तेव्हा म्हणत असतो, थांबा, मी ना काटा चमचा घेऊन येतो, मला ना काटा चमच्याने इडली खायची आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काव्या म्हणत असते, काय चाललंय पार्थ तुमचं हे? काट्या चमच्याने इडली कोण खातं बरं? असं अजिबातच नाही चालणार. मी तुम्हाला काट्या चमच्याने इडली नाही खाऊ देणार. तुम्ही मस्त अशी हाताने इडली खा बरं. त्यावर इथे पार्थ म्हणत असतो, नाही नाही, मी जर हाताने इडली खायला गेलो ना तर माझे हात वगैरे खराब होतील आणि मला आता ऑफिसला सुद्धा जायचं आहे ना, त्यामुळे मी हाताने इडली वगैरे नाही खाऊ शकत, असं त्याचं म्हणणं असतं. तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख, खूप जास्त अति आगाऊपणा करू नका. गुपचूप मस्त हाताने तुम्ही इडली खाणार आहात का? आणि तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही खाऊ शकत आहे, कारण जर मला कोणी भरवणारं असलं इडली तर मी नक्कीच खाऊ शकतो, असं त्याचं म्हणणं असतं. मग आता शेवटी काव्या इथे पार्थला स्वतःच्या हाताने इडली भरवत असते आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, खरंच काव्या, तुम्ही किती क्यूट आहात हो, तुम्ही खरंच किती गोड आहात हो. म्हणजे बघा ना, तुम्ही आता प्रेग्नेंट आहात तरी सुद्धा माझी काळजी घेताय, माझ्यासाठी एवढं सगळं काही बनवताय, त्याचबरोबर तुम्ही माझ्या टिफिनची एवढी काळजी करताय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा काय मॅनेज होत आहे तो, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता काव्या म्हणत असते, हो का देशमुख, तुम्हाला एवढं सगळं बोलायचं आहे का माझ्याबद्दल? मग आता मीच तुम्हाला एक प्रश्न विचारते. त्यावर तो म्हणत असतो, कसला आणि कोणता प्रश्न तुम्ही मला आता विचारणार आहात? मग आता काव्या म्हणत असते, देशमुख, मला एक गोष्ट सांगा, मी एवढं सगळं काही तुमच्यासाठी करते, एवढ्या सगळ्या गोष्टी करते, तर मग मला सांगा, माझी अशी कोणती गोष्ट आहे ती तुम्हाला आवडते? म्हणजे कोणत्याही तुम्ही मला 5 गोष्टी सांगू शकतात की काव्या, मला ना तुमच्या ह्या 5 गोष्टी फार आवडतात. कोणतीही एखादी गोष्ट सांगा की जी तुम्हाला फार आवडते. मग आता पार्थ म्हणत असतो, अरे बापरे, आता तर कुठे जाऊन अडकलो हेच मला कळत नाही, असं तो बोलतो. तेव्हा काव्या म्हणत असते, काय झालं सांगा ना. त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या ऐका ना, आता मला खूप उशीर झालाय, बघा ना किती वाजलेत, मला ऑफिसला जायचं आहे. काव्या म्हणत असते, 1 मिनिट हा देशमुख, काही नाटके सांगायचे नाही आहेत, ऑफिसला जाण्यासाठी आणखी अर्धा तास बाकी आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, जीवा आता नंदिनीसाठी खोटं पोट शोधत असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, ऐक ना, आता आपण इथे राहतोय त्या ठिकाणी जवळच आपल्याला एखादं जिथे खोटं पोट मिळतं ना ते ठिकाण इथे सर्च करावं लागेल. मग आता नंदिनी म्हणत असते, ऐका ना जीवा, आपण इथे जवळचं नको, जरा थोडंसं लांबचं वगैरे शोधूयात, म्हणजे इथे आपल्या जर ओळखीचे वगैरे लोक असतील तर मग आणखी प्रॉब्लेम वगैरे व्हायला नको ना, म्हणून इथे जवळचं वगैरे कोणालाही शोधायला नको, असं तिचं म्हणणं असतं. मग आता जीवा म्हणत असतो, ठीक आहे नंदिनी, आपण थोडंसं लांबचं शोधूयात. मग आता इकडे तो लॅपटॉप घेतो आणि त्यावर सर्च करत असतो आणि सर्च केल्यानंतर त्याला 2-3 ठिकाणं सापडत असतात. नंदिनी म्हणत असते, जीवा, पण मला एक गोष्ट सांगा, आता मला एक्स्ट्राची काळजी घ्यावी लागणार आहे. हे खोटं पोट आपल्याला व्यवस्थित सगळ्यांपासून लपून ठेवावं लागेल. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे आशाताईंना सुद्धा मला स्वतःच्या हातानेच कपडे वगैरे काढून द्यावे लागतील आणि काही झालं तरी मला एका गोष्टीची पूर्ण काळजी घ्यावी लागेल की इथे आता ते पोट कोणाच्याही नजरेस पडू नये, ह्या सगळ्या गोष्टींची मला व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, असं नंदिनी बोलत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, ऐक ना नंदिनी, हे बघ, अजिबात हायपर होऊ नकोस, जरा शांत हो आणि आपण हे पोट शोधूयात. मग आता नंदिनी लगेच स्वतःचे केस बांधते आणि लॅपटॉप समोर घेते आणि त्यानंतर कंबर कसूनच आता इकडे तिथे पोट शोधायला लागत असते. जीवा म्हणत असतो, नंदिनी, आपल्याला एकच पोट घेऊन चालणार नाहीये, आपल्याला वेगवेगळ्या साईजचे पोट घ्यावे लागतील. तेव्हा नंदिनी म्हणत असते, का, असं का जीवा,
त्यावर जीवा म्हणत असतो, आता नंदिनी वेडी आहेस का तू? 4थ्या महिन्यामध्ये 5व्या महिन्यामध्ये 7व्या 8व्या 9व्या महिन्यामध्ये पोटाची साईज ही वाढत वाढत गेलेली असेल ना, मग त्याच रिगार्डिंग आपल्याला हे पोट्स घ्यावे लागतील की नाही? तेव्हा नंदिनी म्हणत असते, बापरे जीवा, हे तर खूपच जास्त टेन्शनचं काम झालेलं आहे. काय करायचं काय नाही ना, हे सगळं काही मला आता इथे समजतच नाहीये जीवा. तेव्हा जीवा म्हणत असतो, हे बघ काळजी करू नकोस नंदिनी, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगू का नंदिनी, ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना आता आपण ह्या प्रॉब्लेममधून सॉल्व्ह होऊ. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो जीवा, पण तुम्हाला सांगू का, जर मी कधी आईबरोबर बाहेर गेले भाजीला वगैरे, तेव्हा पाऊस आला अचानक आणि त्यानंतर मात्र माझं पोट भिजलं आणि चुकून आईंनी त्या पोटावर हात ठेवला, तर मग काय करायचं जीवा? आणि मग हे सगळं सत्य सर्वांसमोर येईल, सगळ्यांना कळेल की ती खोटं पोट आहे म्हणून. त्यामुळे जीवा मी ह्या सगळ्या गोष्टींची कशी काळजी घेणार आहे? त्यावर जीवा म्हणत असतो, नंदिनी वेडी आहेस का तू? ह्या सगळ्या गोष्टींपासून प्रोटेक्ट करण्यासाठी मी आहे ना, तू अजिबात काळजी करू नकोस. आता नंदिनी देवाला प्रार्थना करत असते सगळं सुरळीत होऊ दे म्हणून. आणि फायनली त्यांना एक ॲड्रेस आणि होलसेल दुकानाचा नंबर वगैरे सापडलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ म्हणत असतो, हे माझ्यासाठी काही एवढं वेगळं असं नाही आहे, आहेत ना तुमच्यामध्ये खूप सारे गुण आहेत, पण आता ऑफिसला जायचं आहे देशमुख, अर्धा तास आहे आणखी ऑफिसला जायला. एवढ्या लवकर ऑफिसला जाऊन काय करणार आहेत? शांत बसा आणि माझ्यामध्ये असणारे 5 चांगले गुण तुम्ही मला सांगायचे आहेत, समजलं? आता पार्थ म्हणत असतो, हो हो सांगतो ना, बघा मी सांगतो हा. त्यावर तो म्हणत असतो, काव्या तुम्ही खूप चांगले आहात. हो ते मला माहिती आहे. आणखी? काव्या खरंच तुम्ही खूप खूप जास्त चांगले आहात. देशमुख हा एकच गुण मला तुम्ही डबल डबल नाही सांगू शकत. बरं आणखी एक सांगतो, काव्या तुम्ही जेव्हा अभ्यास करत असताना तुमची अभ्यास करण्याची पद्धत मला फार आवडते. म्हणजे बघा ना, तुम्ही नोट्स काढत असता त्यावेळेस प्रत्येक नोट्स इथे व्यवस्थित टिक करून ठेवलेली असते आणि व्यवस्थित टिक करून ठेवल्यानंतर त्याचे पॉईंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित काढलेल्या असतात. ती गोष्टसुद्धा मला माहिती आहे आणि मला ती फार आवडते. मग आता इथे काव्या म्हणत असते, हो ते तर अगदीच बरोबर बोलताय हा देशमुख. आता चला 2 झाले, आता तिसरं सांगा बरं, आणखी 3 तुम्हाला सांगायचे आहेत. त्यावर आता पार्थ म्हणत असतो, काव्या ऐका ना, मला ऑफिसला जायला खरंच खूप उशीर होतोय आणि ऐका ना मला एक मेसेज चेक करायचा होता, थांबा बरं. असं म्हणून पार्थ आता मोबाईल घेतो आणि मोबाईलवर सर्च करत असतो की बायकोमध्ये कोणत्या 5 अशा चांगल्या गोष्टी सांगाव्यात हे त्याने सर्च केलेलं असतं. मग आता लगेचच काव्या म्हणत असते, देशमुख काय करताय? मोबाईल घेऊन यामध्ये तुम्ही सर्च करताय का की इकडे बायकोच्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत हे तुम्ही सर्च करताय का देशमुख? मला विचारा, मी तर असं एका झटक्यात तुम्हाला सांगेल. मग आता पार्थ म्हणत असतो, हो का, तुम्ही मला सगळं कसं सांगणार आहात बरं सांगा. तुम्हाला माहिती का माझ्याबद्दल सांगा बरं तुम्ही. मग आता पार्थ म्हणत असतो, मी आता मस्त ऑफिसमध्ये जाईल आणि तुमच्याबद्दल भरपूर अशा गोष्टी इथे मी आणेल. मग त्या काव्या म्हणत असते, हो का, हे करणार आहेत का? मला जर विचारलं ना तुम्ही माझ्याबद्दल 5 गोष्टी सांगा म्हणून, मी अशा सांगेन. बरं ठीक आहे सांगा. मग आता काव्या म्हणत असते, देशमुख तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा आपण रात्री झोपतो ना तेव्हा मी बेडच्या खाली पडू नये म्हणून तुम्ही माझ्या पोटावर हात ठेवून झोपताना, ती गोष्ट मला फार आवडते. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही असाल मोठे आर्किटेक्ट, पण जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असतं तेव्हा तुम्ही गाडीचा दरवाजा उघडताना तेव्हा ती गोष्ट मला फार आवडते. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये एवढे बिझी असताना तरी दिवसातून तासाला मेसेज करणं, तासाला फोन करणं आणि तासाला मेसेज करून माझी मांजर पाणी प्यायली का, व्यवस्थित आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं, ही गोष्ट मला तुमची फार आवडते. असं म्हणून आता लगेचच काव्या 4थी गोष्ट सांगत असते आणि ती म्हणत असते, आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे की तुम्ही जगापेक्षा वेगळे आहात. एवढे टॉप 3 पैकी एक आर्किटेक्ट आहात, पण त्यांच्या बायकोसाठी त्यांचा अमूल्य वेळ नेहमीच तुम्ही देता. आता 5वी गोष्ट ती सांगत असते आणि तेवढ्यातच मिथून येत असतो आणि तेव्हा काव्या म्हणत असते, बघितलं मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगितल्या आणि तुम्ही मात्र. त्यावर लगेचच आता इथे पार्थ म्हणत असतो, ठीक आहे मी पण सांगेन. मग आता मिथून म्हणत असतो, ए बाबा ते नंतर सांग, पण मी आत्ता तुला एक कोडं विचारतोय, त्या कोड्याचं उत्तर दे बरं. आता लगेचच तो कोडं उत्तर विचारत असतो आणि तेव्हा पाठीमागून शारदा आलेली असते आणि शारदा त्या कोड्याचं उत्तर रंगरंगोटी असं सांगत असते. मग आता त्या कोड्याचं उत्तर रंगरंगोटी असताना इकडे आता लगेचच मिथून म्हणत असतो, अरे वा, तुम्ही हे कोड्याचं उत्तर अगदी बरोबर सांगितलेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, मी कोड्याचं उत्तर अगदी बरोबर सांगितलेलं आहे, पण मग मात्र एक खूप मोठी समस्या आलेली आहे. काव्या धावतच जाते, तिला मिठी मारत असते. मग मिथून म्हणत असतो, आता
आणि मोहितेंच्या घरी काय बरं समस्या आलेली आहे काही कळेल का? तेव्हा ती म्हणत असते घरातील सर्वांना बोलवा, आत्ता मी नाही सांगू शकत, मानिनी बहिणींना सुद्धा बोलवा, मग ती कोड्याची जी समस्या आहे किंवा जी काही आमच्या घरामध्ये समस्या आलेली आहे ती समस्या मी तुम्हाला सांगते. दुसऱ्या बाजूला आता इकडे मिथून जीवा आणि नंदिनीला बोलवायला निघालेला असतो. तेव्हा आपण पाहतो आता जीवाने त्या शॉपवरती फोन लावलेला असतो आणि शॉपवरती फोन लावून तो त्या खोट्या पोटाबद्दल विचारत असतो. त्याने सांगितलेलं असतं की मी एका इंडस्ट्रीमधून बोलत आहे आणि मला एका फिल्मच्या शूटसाठी ते पोट हवं आहे. तर आता हा काही साध्या लँग्वेजमध्ये बोलत नाही बरं का, हा भोजपुरी टोन आणि भोजपुरी लँग्वेजच तो वापरतो. तेव्हा फोन ठेवल्यानंतर नंदिनी म्हणत असते काय चाललंय जीवा तुमचं? नंदिनी खूप हसत असते आणि तुम्ही हे सगळं त्यांना मराठीमध्ये सुद्धा सांगू शकला असतात ना, काय गरज होती भोजपुरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलायची? त्यावर जीवा म्हणत असतो मी जर भोजपुरी बोललो नसतो तर तुझ्या ह्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहिला असता का? तुझ्या चेहऱ्यावर आलेलं हसू हे सगळं मला दिसलं असतं का? नंदिनी हसत असते. तेवढ्या दरवाजा वाजतो. मिथून म्हणत असतो अरे चला चला लवकर खाली खाली, शारदा वहिनी आल्यात आणि खूप मोठी समस्या घेऊन आलेल्या आहेत. आता नंदिनी म्हणत असते आई आली आणि कसली समस्या आली, काय झालेलं असेल? आता दुसऱ्या बाजूला शारदा म्हणत असते खरं तर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता ना इकडे काव्याची चोरओटी आहे. चोरओटी ही माहेरीच भरायची असते आणि ती अगदी आता 4 दिवसातच चोरओटी भरायची आहे. हा मग त्याचं काय झालंय आई? अगं काय झालंय काय सांगू? आता बघ नंतर पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळ्यामध्ये घर पेंटिंग करायला जमत नाही आणि त्यामुळे आता तुझ्या बाबांनी घराचं पेंटिंग करायला काढलं आहे. अरे वा, ही तर चांगलीच गोष्ट आहे ना. अगं चांगली गोष्ट काय आहे? आता तुझी चोरोटी करायची, मग काव्याला इतर लोकांना सुद्धा त्या रंगाचा आणि काव्याच्या बाळाला सुद्धा आणि तिला सुद्धा गुदमरल्याचा इथे त्रास होऊ नये ना. मग आपण कसं काय हे सगळं काही करू शकतो? मग मानिनी म्हणत असते अरे बाप रे, पण आता आपण पुढे नाही का ढकलू शकत ते पेंटिंग वगैरे? नाही ना ढकलू शकत, कारण 4.5 लाख रुपये त्यांनी ॲडव्हान्स दिला आहे त्या पेंटिंगवाल्याला. मानिनी म्हणत असते काय काय सांगताय काय 4.5 लाख रुपये? मग आता जीवा म्हणत असतो ऐका नाही, तुम्ही एवढं माझ्या आईचं हे ओव्हर ॲक्टिंग मनावर घेऊ नका. तिला म्हणजे 4,500-5,000 रुपयाची मोजायची सवय आहे आणि त्यामुळे ती एवढा मोठा अमाऊंट पाहिलं ना अशी दचकते. तुम्ही तिचं एवढं नका मनावर घेऊ. पण मी काय म्हणतो, आता तुम्ही त्यांना एवढा ॲडव्हान्स दिलाय म्हटल्यावर तर आपण हे सगळं नाही थांबवू शकत. पण आता पार्थ म्हणत असतो आपण ही चोरोटी पुढे ढकलली तर? नाही हो जावई बापू, 3ऱ्या महिन्यात चोरोटी पूर्ण करायची असते. असं पुढे ढकलून वगैरे नाही जमत आहे. आपल्याला आत्ताच चोरोटी करावी लागणार आहे. त्यावर लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते आई पण आता काय करायचं गं, मला तर कळतच नाहीये. तेव्हा शारदा म्हणत असते तोच तर मोठा प्रॉब्लेम झालाय. मला सुद्धा आता इकडे जीव भांड्यात पडलाय बघ, काय करावं आणि काय नाही ते कळतच नाहीये. आता मी इथे जीवा मात्र ह्या सगळ्या गोष्टीवर तोडगा काढत असतो. तो म्हणत असतो आई मला एक गोष्ट सांगा, आता तुमच्याकडे काही प्रॉब्लेम आला तर तो तुम्ही कोणाला शेअर करता? धनंजयला. आणि धनंजय नंतर कोणाला शेअर करता? आता माझ्या मुली आणि माझे जावई म्हणजेच तुम्ही. मग ठीक आहे, आता तुम्ही हा प्रॉब्लेम आमच्याशी शेअर केलाय ना तर मग झालं. आता बघा इकडे आपण काव्याची चोरवटी इथे करूयात, झाला की प्रॉब्लेम सॉल्व. तेव्हा आता पार्थ म्हणत असतो अरे वा 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 छोटे, ये तो बहुत बढिया आयडिया निकाला है आपले, असं म्हणून त्याची पाठच तो थोपटत असतो. तेव्हा मानिनी म्हणत असते हो आपल्याला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपण काव्याची चोरवटी इथेच करू शकतो. पण मग आता इकडे नंदिनी म्हणत असते पण इथे चालेल ना असं केलेलं? त्यावर आता शारदा म्हणत असते नाही चालणार आहे, कारण चोरोटी ही ना माहेरीच भरायची असते. त्यावेळेस पार्थ म्हणत असतो असू द्या हो, आपण हा आता ट्रेंड बदलूयात, आपण सासरी ही चोरोटी करूयात. आता तिथे विजय आणि वसू दोघेही जण आलेले असतात आणि ह्या दोघांचंही इथे आता ते बोलणं ऐकत असतात. आता इकडे मिथून म्हणत असतो आता आपल्याला काय कोणाला विचारायची गरज नाही, घर आपला, मकान आपला, माणसं आपली, सगळं सगळं काही आपलं. मग आपल्याला कोणीही अडवणार वगैरे कोणीही नाही किंवा आपल्याला कोणाला उत्तरंसुद्धा द्यायची गरज नाही आहे, असं तो बोलत असतो. आणि काव्याची चोरवटी ही इथे देशमुखांच्याच घरात धूमधडाक्यात पार पडणार आहे, असं सुद्धा मिथून इथे बोलत असतो. आता मिथून हे सगळं काही बोलल्यानंतर आता वसू आणि त्याचबरोबर विजय दोघेही जण तिथे येतात. वसू म्हणत असते पण आम्हाला प्रॉब्लेम आहे ना. त्यावर लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते तुम्हाला प्रॉब्लेम असायला तुम्हाला विचारलंच आहे कोणी? त्यावर लगेच आता इकडे वसू म्हणत असते काय गे शारदा, तू तर पूर्ण लाजच गुंडाळलीस की काय? तू काय सगळी अक्कल गहाण ठेवलीस की काय? इथे लेकीची चोरवटी कोण ग सासरी करतं, माहेरी करायची असते. काव्याला राग येतो. काव्या उठून उभ्या राहती आणि म्हणत असते 1 मिनिट आत्याबाई, माझ्या आईची लायकी काढण्याची तुमची हिंमत कशी झाली आणि तुम्हाला तो हक्क कोणी दिला की माझ्या आईची अक्कल काढायची? त्यावरती म्हणत असते काव्या जरा शांत बस, प्रेग्नेंट आहेस ना त्यामुळे उगाचच गप्प बस. मग आता नंदिनी सुद्धा उठून उभी राहती आणि म्हणत असते काय चाललंय आत्याबाई तुमचं?
तुम्हाला तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईच्या विरोधात हे सगळं काही बोलण्याची? मग आता शारदा म्हणत असते, अगं पोरींनो जरा गप्प बसा ना. त्यावर वसू म्हणत असते, बघ बाई शारदा, तुझ्यासमोर तुझ्या पोरी कशा बोलतायत, कसं चाललंय ह्या घरामध्ये कळतंय का तुला? असं सुद्धा ती आता इकडे बोलत असते. त्याच वेळेला इकडे विजय म्हणत असतो, आता त्यांनी विचारलं हे अगदी बरोबर आहे, तुम्ही इथे चोरवट्टी वगैरे करण्याचा हा जो काही घाट घातलाय ना, तो तर मला काही मान्यच नाही आहे. म्हणजे तुम्ही इथे कोणाला विचारायचं कोणाला नाही विचारायचं ह्या सगळ्या गोष्टी बोलताय, पण काय गरज आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलण्याची आणि हे सगळं काही करण्याची? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर इकडे आपण पाहतो विजय म्हणत असतो, कारण हे जे काही घर आहे ना, ते घर मात्र इथे माझ्या माझ्या सासूबाईंच्या म्हणजेच आत्याबाईंच्या सुद्धा नावावर आहे, समजलं का तुम्हाला? आणि त्याचबरोबर तुम्ही असं कसं बोलू शकता, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा इकडे आता विजय म्हणत असतो, हो, कारण त्या अगदी बरोबर बोलतायत. हे सगळं जरी झालं ना तरी सुद्धा इथे आता माझ्या आत्याबाईंची परवानगी तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतोय इथे आता वसू म्हणत असते, खरं पाहायला गेलं ना तर इकडे विजयराव तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का? तुम्ही सुद्धा फारच मोठा इकडे गुन्हा केलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही नंदिनीचा अपघात घडून आणलाय. त्यामुळे जे काही इथे प्रॉब्लेम आहेत किंवा जे काही पुरावे आहेत ते पुरावे सगळे तुम्ही नष्ट करू शकता आणि ते तुम्हाला करावे लागणार आहे. तेव्हा विजय आता ते पुरावे नष्ट करायला निघतो. तेवढ्यातच त्याच्या आयुष्यात पुन्हा एक वादळ आलेलं असतं आणि त्याच्या आयुष्यात पुन्हा एक वादळ आल्यानंतर आता इकडे लगेचच ती गाडीची बाई आलेली असते आणि ती गाडीची काच खाली करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे आता प्रेक्षकांना दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जीवा नंदिनी बाहेर गेलेले असतात. त्यांनी ते खोटं पोट आणलेलं असतं. जीवा नंदिनीला म्हणत असतो, हे बघ, ही जी पर्स आहे ना ती आता व्यवस्थित ठेव. काही जरी झालं ना तरी सुद्धा ही पर्स व्यवस्थित ठेवायची आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कोणाच्याही हाताला पडता कामा नये, असं ते बोलत असतात. मग आता लगेचच इकडे जीवा आणि नंदिनी हे दोघेही जण दरवाजा वाजवतात. दरवाजा वाजवल्याबरोबर समोरचं दृश्य पाहून त्यांना धक्का बसतो, कारण इकडे ही मिथून त्याचबरोबर मानिनी आणि काव्या हे तिघेही जण संध्याकाळच्या वेळेला देवासमोर दिवा लावून शुभं करोती म्हणत असतात. मग आता ह्यांच्यापासून हे खोटं पोट लपवून घेऊन जायचं कसं हा प्रश्न त्या दोघांना सुद्धा समजलेला असतो. आता इकडे जीवाच्या हातातून चावी खाली पडते आणि काव्याचं लक्ष त्याच्याकडे जातं. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. यात पुन्हा एका अशाच नवीन एपिसोड सोबत, रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.